हॅलो. हॅलो. हा अहो ते काल गेलासा लवकर, रात्री पण वेळानं आलासा. कोण वारले पाहुणा म्हणलासा, सांगितलं नाही सा, गडबडीने गेलासा. अगं तो आमचा पाहुणा म्हणजे मित्र पण लागतोय, पाहुणा पण आहे. हा मित्र पाहुणा म्हणायचा विषय कसा होता, 6 वर्षाचा असल्यापासून हा त्याला अन्यायाविरुद्ध लढाई सवय होती. सेम मायासारखी, मायापेक्षा जरा जास्तच होती. हा अन्यायाविरुद्ध लई लढायचा तो. आणि ती रात्री तिची गुंडांसंग चकमक झाली. हा त्या चकमकीत ठार झाला तो. त्यासाठी आम्हाला वेळ लागला. ते ठार झाला बरोबर आहे, पण तुमच्या खांद्यावर चकमक दिसली सकाळी शर्ट धुवायला घेतल्यावर. हा आणि खिशात एक कने फुगा पण दिसला बदाम आकारचा. बदाम आकारचा फुगा. हा ते मित्राच्या ज्यावेळी आम्ही तिकडे धन द्यायला म्हणून गेलो का नाही, त्या धन त्या मशानभूमीला लागून का नाही हा, बंगल्यात वाढदिवस चालू होता. ती मग काकू मला म्हटली भाऊजी फुगा फुगवून द्या. हा, मग एक फुगा फुगविला आणि एक लिकीज आहे म्हटलं, माझ्या किशातच ठेवलं, कुठं खाली टाकायचं म्हणतो. हा. हे डोक्यात बघा, मला गंडवू नका. काय काल होता व्हॅलेंटाईन डे, मला चांगलं माहिती आहे. हा आणि तुमच्या खिशात ते फुगा पण गावलाय आणि चकमक पण दिसल्या. बर. मला गंडवू नका असं सांगा लावलंय, नाही तर आपल्या घरात चकमक झाली का नाही, हा मग भाऊजी कसं ठार होत्यात बघा मग. अगं काय संबंध आहे उगाच काय. बघ, माझ्या मित्रानं मला शब्द दिलता, हम्म, माझ्याकडनं वचन घेतलाय त्यानं. मैं जहां भी किस भी हालत में चकमक में मरूंगा हम्म, तो मेरी आस्ती हड्डी, हम्म. माझी हाडं म्हणला तुझं तूच नेहून कुठतरी विसर्जित करायची. मग मी तिची आता का नाही अस्थि विसर्जित करायला